शहराध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही कोणती कॉमेंट्स पास करत असताना तुम्ही जबाबदारीनं बोललं पाहिजे, कारण तुम्ही रिटायर झाले परंतु टायर्ड झाल्यासारखं स्टेटमेंट नका देऊ. काय गैरसमज झाला म्हणजे शहराध्यक्षांचा, त्यांनी एकदम माझ्या बाबतीमध्ये एक वेगळी पोस्ट व्हायरल केली. या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स. चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल. आमचा मोबाईल नंबर 7841955705. आमचा पत्ता खामगाव बँक समोर, खाटोडेवाडी, अप्रोच रोड, वरुड. अजून दुसरी गोष्ट सांगतो की सहकार क्षेत्रामध्ये बीजेपी हे कमजोर आहे. कारण मी भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्यांनी त्यामध्ये सांगितलं की राष्ट्रवादीच्या पाळलेल्या व्यक्ती व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ज्ञान वाटू नये, ही पहिली गोष्ट. तर आतापर्यंत मी पाहिलं होतं की पशु प्राणी पाळतात, माणसे जपल्या जातात. आणि आमदार महोदय आहे, मी सुद्धा आहे, आणि हात जोडतानीचा जो फोटो आहे तो त्यांनी टाकला आणि सांगितलं की हे राष्ट्रवादीत गेले, म्हणजे आमदाराबरोबर गेले. आता यांनी हे जे म्हटलं, आता मी यांचं दाखवतो. हे जर माकडाची तुलना यांनी केली की पाळलेली व्यक्ती आणि माकडासारख्या कोलांटुड्या मारणारे जोकर पहिल्यांदा, आणि जर कोलांटुड्या जर हे म्हणाले तर आता मी तुम्हाला चित्र दाखवतो की याच शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या मध्ये हे संजय भाऊ, त्याच्यानंतर आमदार महोदय विलासभाऊ टाकरखेडे, चंदूभाऊ यावलकर, मग याला आता कोणती उडी म्हणायची? म्हणजे फक्त फोटो कोणाबरोबर दिसला ते माकड उडी म्हणतात, तर आता याला चिंपाजीची उडी म्हणायची काय? मग या टोटाईच आहे. याच्यामध्ये माननीय आमचे नेते अनिलजी बोंडे साहेबांचा फोटो आहे, विक्रमदादाचा आहे, नरदचंद्रजी ठाकरे साहेबांचा आहे, आणि या ठिकाणी शहराध्यक्षांचाही फोटो आहे, संपूर्ण आहे. बरोबर. मग याला कोणता उड्या म्हणायचं? बरोबर. तुम्ही दुसऱ्यावर माकड उडी, जोकर असे खालच्या स्तरातले जर उपमा देत असाल तर तुमच्या उड्या नक्की कोणत्या याचाही आम्हाला अभ्यास करावा लागेल. कि उम्रभर गालिब यही भूल करता रहा, उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. म्हणून जे रोग आहे जिथे आहे तिथे बोललं पाहिजे. आणि याचं पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की आम्ही बीजेपीमध्येच आहोत, भारतीय जनता पार्टीमध्येच आहोत. जर कोणाला वाटत असेल, शंका असेल, तर आम्हाला भारतीय जनता पार्टीने पक्षातून निष्कासित केलं असं मुळीच नाही. असेल कोणाचं तर आम्हाला ते लेटर दाखवावं, आम्ही दुसरी कास धरू. तिच्या जर गोष्टी केल्या तर रामदासजी तळसच्या बाबतीमध्ये आता तिकीट आज नाही उद्या डिक्लेअर होईल. रामदासजी तळसच्या बाबतीमध्ये कोणाच्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्याच काही कार्यकर्त्यांनं तळसच्या बाबतीमध्ये व्हॉट्सअपमध्ये काय काय न्यूज दिल्या, वर्तमानपत्रामध्ये काय न्यूज दिल्या, आपल्याला तो द्यायचा अधिकार नाही. कारण वरिष्ठ ठरवतात, कोर कमिटी ठरवते का तिकीट कोणाला द्यायची. ज्याला तिकीट दिली त्याचं आपण काम करायचं. आपण लहान कार्यकर्ते, आपल्याला हर्ट होण्याची काही आवश्यकता नाही. का आपलं तिकीट कापून तर खासदाराला नाही मिळालं. बरोबर. आपण लहान कार्यकर्ते. मग शिस्त कुठे गेली त्यावेळेस? का ज्या वेळेस हे कार्यकर्ते त्याच्यावर कॉमेंट्स करतात, कॉमेंट्स पास करतात, फक्त शिस्तीचे धडे दुसऱ्याला द्यायचे आणि स्वतः राहायचं. म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या माजी शहराध्यक्ष म्हणजेच नरेंद्र फसाटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीची शहर कार्यकारिणी का घोषित केली नाही असा एक सवाल करत ते प्रसिद्धी पत्रक सोशल मीडियावर व्हायरल केलं. आणि ज्यांची पत्नी भारतीय जनता पार्टीवर नगराध्यक्ष म्हणून 5 वर्ष कार्यरत होत्या, तसे युवराज भाऊ आंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे. प्रकरण असं आहे की जे प्रसिद्धी पत्रक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेलं होतं तेच प्रसिद्धी पत्रक युवराज भाऊ आंडे यांनी देखील व्हायरल केलं. आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या
सध्याच्या शहराध्यक्षांनी एक वेगळी प्रतिक्रिया देत हे वातावरण चिघळवलेलं आहे आणि याची चर्चा देखील संपूर्ण सध्या वरुड तालुक्यात सुरू आहे. आपल्यासोबत युवराज भाऊ आंडे, खूप खूप स्वागत आपलं अमरावती टुडे न्यूज मध्ये. खरं तर पहिला माझा प्रश्न आहे की हे जे प्रसिद्धी पत्रक व्हायरल करण्याचा नेमका उद्देश काय होता? काल एक प्रकरण असं घडलं की परवाच्या दिवशी माझे मित्र जे पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष होते नरेंद्र भाऊ भसाटे यांनी 5 तारखेला प्रेस नोट काढली आणि ती माझ्या व्हॉट्सअपवर टाकली. आणि साहजिक आहे, एखादा जर मेसेज आपल्याला आला आणि तो जर आवडला तर मेसेजसुद्धा आपण फॉरवर्ड करतो. त्याच्यामध्ये प्रश्न असा होता की 8 महिन्याचा जवळपास कालखंड होऊन गेलेला आहे, परंतु कार्यकारिणी घोषित का झाल्या नाही. आणि कार्यकारिणी म्हणजे कार्यकारिणीवर संपूर्ण जबाबदारी पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणायची असते. म्हणजे अध्यक्षापासून तर पेज प्रमुखापर्यंत यामध्ये फार मोलाचा वाटा असतो. बूथ प्रमुख असतो, शक्ती केंद्र प्रमुख, सचिव, उपाध्यक्ष, सरचिटणीस, अनेक पदे आहेत. आणि साहजिक आहे, लहान कार्यकर्त्याला ती पदे असली तर तो त्याची मानसुद्धा उंचावते, त्यालासुद्धा काम करायला अडचण जात नाही. असा आशय धरून त्यांनी माझ्या याच्यावर पत्रक टाकलं आणि मी काल ते व्हायरल केलं. त्यावेळेस व्हायरल करताना माझ्या मनामध्ये काही दुजाभाव नव्हता की याच्यामधून कुठेतरी शहराध्यक्षांनी समज घेतला पाहिजे आणि ज्या कार्यकारिण्या त्या घोषित केला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं होतं. आणि माझं त्याच्यामध्ये जे पत्रक आहे, प्रेस नोट्स आहे, त्याच्यामध्ये नरेंद्र भाऊ फसाटे याचा नाव आहे, नंबर सुद्धा आहे, फोन नंबर. त्याला विचारणा करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी कुठेतरी एक वेगळी भूमिका घेऊन माझ्या बाबतीमध्ये जे विधान केलं. मी पुष्कळ दिवसाचं पाहिलं की वादळापूर्वीची ही अशांतता असल्या कारणाने तुम्ही सुद्धा म्हटलं, मला बाकीच्या पत्रकारांनी म्हटलं एखादी मुलाखत आपण घेऊ, परंतु मी ती वेळोवेळी टाळत गेलो कारण वादंग होऊ नये, त्यामुळे मी टाळत गेलो. परंतु त्यांचा काय गैरसमज झाला म्हणजे शहराध्यक्षांचा, त्यांनी एकदम माझ्या बाबतीमध्ये एक वेगळी पोस्ट व्हायरल केली. साहजिक आहे, त्याला मला दुःख होणं साहजिक आहे. मी भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्यांनी त्यामध्ये सांगितलं की राष्ट्रवादीच्या पाळलेल्या व्यक्ती व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ज्ञान वाटू नये, ही पहिली पोस्ट. तर आतापर्यंत मी पाहिलं होतं की पशु प्राणी पाळतात, माणसे जपल्या जातात. म्हणजे पाळलं इथे वापरला शब्द म्हणजे असं वाटलं की आपण पशु तर झालो नाही ना. दुसरा याच्यामधील भाग होता की माकडासारख्या कोलांटुड्या मारणारे जोकर यांनी आमच्या शिस्तीत असणाऱ्या भाजपविषयी ज्ञान शिकू नये. आता माकड उड्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर याचा खुलासा मी करतो. आणि त्यांनी दोन चित्र या ठिकाणी प्रकाशित केले माझे या, तर मी याचा सुद्धा खुलासा करू इच्छितो. पहिलं माझं हे चित्र आहे, एक हे चित्र तुम्ही स्क्रीनवर आमच्या बघू शकता. हां, मी दाखवतो. हे पहिलं चित्र आहे. हे पहिलं चित्र आहे 19 फेब्रुवारीचं, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवसचं. संपूर्ण गावातले शाळेचे विद्यार्थी असतात, सन्माननीय व्यक्ती असतात आणि नगरपालिकेचे सुद्धा पदाधिकारी त्या ठिकाणी कर्मचारी असतात. आणि त्या रॅलीमध्ये नितीन भाऊ सुद्धा दिसतात, शिवो साहेब सुद्धा आहे आणि आमदार महोदय आहे, मी सुद्धा आहे. आणि हात जोडतानीचा जो फोटो आहे तो त्यांनी टाकला आणि सांगितलं की हे राष्ट्रवादीत गेले, म्हणजे आमदाराबरोबर गेले. त्यानंतर दुसरा फोटो होता तर शादीखान्याचं. माझी पत्नी नगराध्यक्ष असताना त्यावेळेस ते टेंडरिंग वगैरे झालं होतं आणि ते पूर्णत्वात जे काम आहे भूमिपूजन त्यावेळेस झालं होतं. आणि अल्पसंख्याक लोकांसाठी शादीखाना ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याकारणे त्याचं लोकार्पण होतं. त्याची सुद्धा पत्रिका मी आणलेली आहे. यामध्ये माझी पत्नी, माझं नाव सुद्धा यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये होतं. आणि लोकहिताची, लोकार्पणाची कामे होत असताना त्याच्यामध्ये जाणं काही वावगं नाही आहे. सगळेच जण एकमेकात जातात. म्हणजे काही कोणाच्या कार्यक्रमाला गेलं म्हणजे संपूर्ण त्याला डिवोट होऊन त्या पक्षामध्ये गेलो असा त्याचा अर्थ होत नाही. तर हे दुसरं चित्र आहे. त्या ठिकाणी भाषण सुद्धा दिलं, काही लपलेलं नाही आहे. विकासासाठी आपण एक व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये माझा काही राजकीय दोष नव्हता. आता यांनी हे जे म्हटलं, आता मी यांचं दाखवतो. हे जर माकडाची तुलना यांनी केली की पाळलेली व्यक्ती आणि माकडासारख्या कोलांटुड्या मारणारे जोकर. पहिल्यांदा
माकडाची महती सांगतो की रामाने जो सेतू बांधला हा माकड म्हणजे वानर सेनेच्याच भरोशावर बांधला. बरोबर. आणि दुसरी उपमा दिली या ठिकाणी जोकर. तर कोणती सर्कस जोकराशिवाय होऊ शकत नाही हे इथं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि रमीचा जो खेळ असतो त्यामध्ये जोकराला पेक्षा जास्त महत्व असते. बरोबर. त्यामुळे यांनी उपमा देताना सुद्धा थोडंसं जबाबदार व्यक्ती या नात्यानं भान ठेवलं पाहिजे, कारण ते आमचे शहराध्यक्ष आहे. शहराध्यक्ष. आणि जर कोलांटुड्या जर हे म्हणाले तर आता मी तुम्हाला चित्र दाखवतो की याच शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या मध्ये हे संजय भाऊ, त्याच्यानंतर आमदार महोदय विलासभाऊ टाकरखेडे, चंदूभाऊ यावलकर आणि इंजिनियर साहेब वगैरे संपूर्ण जण होते याच्यामध्ये. त्यानंतर आपले गिरीशभाऊ कराई होते. सामूहिक कार्यक्रम होता. बरोबर. मग याला आता कोणती उडी म्हणायची? म्हणजे फक्त फोटो कोणाबरोबर दिसला ते माकड उडी म्हणतात, तर आता याला चिंपाजीची उडी म्हणायची काय मग, का हनुमान उडी म्हणायची? बरोबर आहे. हा सुद्धा एक यक्ष प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला आहे. आणि अजून दुसरी गोष्ट सांगतो की सहकार क्षेत्रामध्ये बीजेपी हे कमजोर आहे. साहजिक आहे. आपल्या क्षेत्रातले सहकार महर्षी आदरणीय नरेशचंद्रजी ठाकरे यांची सहकार क्षेत्रावर फार मोठी पकड आहे. आता काही लोक इकडून होते, काही लोक आमदाराकडून, काही लोक तिकडून होते. दोन्ही निवडणुकीमध्ये म्हणजे एपीएमसीच्या निवडणुकीमध्ये आणि खरेदी विक्री निवडणुकीमध्ये आमदार आपलं नरेशचंद्रजी ठाकरे साहेबांचा विजय झाला. चांगला आहे. बरोबर. ते मेहनत करतात 5 वर्ष. परंतु पावसामुळे मॅच जर रद्द झाली तर मजा येत नाही. कुठंतरी पॅनल टाकलं, कुठेतरी निवडणुका झाल्या तर त्याच्यामधून काहीतरी शिकण्यासारखं असते. म्हणून पॅनल आम्ही इकडच्या बाजूने होतो. आंबेडकर साहेब त्या दिवशी ज्या दिवशी वोटिंगच्या दिवशी भेटायला आले तर शशीभाऊ उमेकरने सुद्धा सांगितलं काही बीजेपीची इकडून आहे म्हणे, काही बीजेपीची इकडून आहे. तर आंबेडकर साहेबांनी दोघांना शुभेच्छा दिल्या. आता लढणं हे महत्वाचं. 1984 साली जर पाहिलं आपण तर बीजेपीच्या 2च सीटा होत्या. आज 400चे पारचं आपण संकल्प करून राहिलेला आहे. त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये अर्थ नाही. आता मग मला सांगा, कोणी एखादा व्यक्ती जर आमदार महोदयाबरोबर दिसला, कोणी कोणाबरोबर दिसला. आता कालच्या पेपरमध्ये एक ॲडव्हर्टाईज आली, कालच्या पेपरमध्ये चांगली गोष्ट आहे, अभिनंदनाची. मी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं. हे ॲडव्हर्टाईज आहे. याच्यामध्ये माननीय आमचे नेते अनिलजी बोंडे साहेबांचा फोटो आहे, विक्रमदादाचा आहे, नरेशचंद्रजी ठाकरे साहेबांचा आहे आणि या ठिकाणी शहराध्यक्षांचाही फोटो आहे. संपूर्ण आहे. बरोबर. मग याला कोणता उड्या म्हणायचं? बरोबर. तुम्ही दुसऱ्यावर माकड उडी, जोकर असे खालच्या स्तरातले जर उपमा देत असाल तर तुमच्या उड्या नक्की कोणत्या याचाही आम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांची गैरसमज झालेला असेल. माझ्यावर कमेंट्स करायची काही त्यांना आवश्यकता नव्हती. मी नोकरीमध्ये होतो, माझी नोकरी का गेली संपूर्ण जणांना माहीत आहे. अच्छा. ते काही कोणाजवळ लपलेलं नाही. आणि आदरणीय शहराध्यक्षांनी सर्वांना घेऊन चाललं पाहिजे, संघटन मजबूत केलं पाहिजे. कुठे कोणाचं चुकलं असेल तर समजूत द्यायला पाहिजे, कारण त्यांची कुटुंब प्रमुखाची शहरामध्ये भूमिका आहे. परंतु कोणाला माकड, कोणाला जोकर, कोणाला संधी साधू असं शब्दानं काही पक्ष वाढीस लागणार नाही. आणि दुसरी बाब, त्यांनी आम्हाला शिस्त शिकू नये असं म्हटलं होतं. आता शिस्तीचा जर भाग आहे तर शिस्त शिकू नको असं जर म्हटलं, पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की आम्ही बीजेपीमध्येच आहोत, भारतीय जनता पार्टीमध्येच आहोत. जर कोणाला वाटत असेल, शंका असेल तर आम्हाला भारतीय जनता पार्टीने पक्षातून निष्कासित केलं असं मुळीच नाही. असेल कोणाचं तर आम्हाला ते लेटर दाखवावं, आम्ही दुसरी कास धरू. परंतु वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं इथे जरी थोडंसं काही असेल तरी तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्ही पक्षासाठी काम करा, आपल्याला काही करायचं नाही आहे, पक्ष मजबूत करा, पक्षात द्यावं आम्ही. आता शिस्तीच्या जर गोष्टी केल्या तर रामदासजी तळसच्या बाबतीमध्ये आता तिकीट आज नाही उद्या डिक्लेअर होईल. रामदासजी तळसच्या बाबतीमध्ये कोणाच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्याच काही कार्यकर्त्यांनं तळसच्या बाबतीमध्ये व्हॉट्सअपमध्ये काय काय न्यूज दिल्या, वर्तमानपत्रामध्ये काय न्यूज दिल्या, आपल्याला तो द्यायचा अधिकार नाही. कारण वरिष्ठ ठरवतात, कोर कमिटी ठरवते का तिकीट कोणाला द्यायची. ज्याला तिकीट दिली त्याचं आपण काम करायचं. आपण लहान कार्यकर्ते
आपल्याला हर्ट होण्याची काही आवश्यकता नाही. का आपलं तिकीट कापून तर खासदाराला नाही मिळालं. बरोबर. आपण लहान कार्यकर्ते. मग शिस्त कुठे गेली त्यावेळेस? का ज्या वेळेस हे कार्यकर्ते त्याच्यावर कॉमेंट्स करतात, कॉमेंट्स पास करतात, फक्त शिस्तीचे धडे दुसऱ्याला द्यायचे आणि स्वतः राहायचं. म्हणून मी शहराध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही कोणती कॉमेंट्स पास करत असताना तुम्ही जबाबदारीनं बोललं पाहिजे. कारण तुम्ही रिटायर झाले, परंतु टायर्ड झाल्यासारखं स्टेटमेंट नका देऊ तुम्ही. काय होते, आमच्यासारखे जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे हे दुरावले जाऊ शकते. कारण सर्वांनी मिळून आपण हे एक भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्याचं हे केलं पाहिजे. आता वड्याचं तेल वांग्यावर अशी मराठीत म्हण आहे. लिहिलं नरेश भाऊनं, हसाटेनं, आणून आफत पडली माझ्यावर. प्रत्येक वेळेनं असंच होते. काही झालं का युवराजनं, परंतु असं नाही आहे. तो पोस्ट ग्रॅज्युएट आहे, तोही भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष राहिला आहे. त्यालाही स्वतःचं हे आहे. त्यानं वेगवेगळे मागच्या निवडणुकीमध्ये धुरा त्याने सांभाळली. म्हणजे पूर्ण जे आमदारकी, नगराध्यक्ष, खासदारकीची तो शहर अध्यक्ष होता. आणि म्हणजे मला एक या संपूर्ण याच्यावरून एक मिर्झा गालिबचा शेर आठवते की उम्रभर गालिब यही भूल करता रहा, उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. म्हणून जे रोग आहे जिथे आहे तिथे बोललं पाहिजे. आणि याचं उत्तर असे हे करण्यापेक्षा माननीय शहराध्यक्षांनी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये यादी द्यायला पाहिजे की हे आमचे आहे, नरेंद्र भाऊ तुमचं खोटं आहे, त्यांना फोन करायला पाहिजे. आणि तुमच्याजवळ सोशल मीडियाला किंवा, कारण आज कोणाच कार्यकर्त्याला माहित नाही की वरुडचा सरचिटणीस कोण आहे, उपाध्यक्ष कोण आहे, कुठे नाही. आज त्यांनी आज जो स्टेटमेंट दिलं, एक स्टेटमेंट दिलं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की 3 महिन्या अगोदर आम्ही बॉड्या नेल्या, 1 महिन्या अगोदर तारीख याची निश्चित झाली होती. बोंडे साहेबांच्या व्यस्ततेमुळे बॉडी आम्ही निर्माण करू शकलो नाही, घोषित करू शकलो नाही. सर्टिफिकेट या कारणाला महत्त्व नाही आहे माझ्या विचाराने. कारण निवडणुका 1 महिन्यावर वोटिंग पोचलेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे आज आपले मतं काढणारेच लोक नाही राहिले. अभ्यास किती केला याच्यापेक्षा पेपर कसा लिहिला पेपरच्या दिवशी याला खूप महत्व असतं. त्याप्रमाणे खूप आपण शिबिरे घेतले, खूप आपण प्रचार केला, बोर्ड लावले, पोस्टर लावले, भाषणं दिली, मोठमोठे सभा घेतल्या. परंतु निवडणुकीच्या दिवशी आपण मतदाराला कसं अप्रोच होऊन त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवतो हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. पटलं नाही काय? म्हणून रिटायर जरी झाले ते तरी टायर्ड झाल्यासारखे स्टेटमेंट त्यांनी करू नये. आणि एखाद्याला आता शिस्त, आता माझी पत्नी शहर आपलं या वरुण नगरपालिकेची नगराध्यक्ष होती. मधात अविश्वास आणला, त्याच्यावर मी जाणार नाही. तरी तिने सत्याला आस नसते सत्यमेव जयते हे आपलं ब्रीदवाक्य आहे. याच्याप्रमाणे तिने 5 वर्ष काढले. परंतु एखाद्या व्यक्तीचा असं करायचं तर म्हणजे एखाद्या व्यक्तीचा राग करायचा किती करायचा. माझ्या पत्नीला कोणत्याही कार्यक्रमामध्ये यांच्या बोलावलं जात नाही, तरी आम्ही बीजेपीत आहोत. माझी नगराध्यक्ष असून यांनी पत्रिकेवर नाव दाखवा, पत्रिकेवर नाव दाखवा की एव्हा. मग मला सांगा, आमदार साहेबांनी जर आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून मला बोलावलं तर जाणं काम आहे. त्याचा अर्थ असा नाही, ते लोकहिताचं काम आहे. आणि म्हणून गेलो. आणि कोल्हाटपुण्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आमचे नेते बोंडे साहेब पहिल्यांदा जनसंग्राममध्ये होते, निवडून आले. राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री होते. आजची पोझिशन अशी आहे, राधाकृष्ण विखे पाटलाला बोंडे साहेबांनी पाठिंबा दिला त्यावेळेस काँग्रेसमध्ये असून. आज पोझिशन अशी आहे, काही वर्षांनी राधाकृष्ण पाटील हे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहे आणि डॉक्टर बोंडे साहेब हे भारतीय जनता खासदार आहे. मग याला कोणता उड्या म्हणायचं? बरोबर. याला कोणती हनुमान उडी नाही म्हणू शकत आपण. मी नाही म्हणणार तसं. पटलं नाही काय? म्हणून कार्यकारिणी प्रसिद्ध केली पाहिजे. आणि या बाबतीमध्ये मी एवढंच बोलेल की सर्वांनी मिळून आपण कोणाचाही राग, कोणावर वैयक्तिक राग आपण याच्यामध्ये न घेता. आणि यामध्ये आता एक काही महिन्या अगोदर, वर्षा अगोदर हे सुद्धा हे नरेंद्र फसाटेंनी काही 13 प्रश्न विचारले होते. अच्छा. बोंडे साहेबांना जाहीर पत्र दिलेलं होतं, जाहीर व खुले पत्र. आता याचं उत्तर अजूनपर्यंत आलं नाही, दिलं नाही. त्या नरेंद्रांनी सांगितलं मला, तर आलं नाही. तर हे सर्वांनी मिळून हे काही केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणाचा काय दोष?
बरोबर. पटलं नाही का? इथे त्यांनी आपलं नाव दिलेलं आहे, मोबाईल नंबर आहे, संपूर्ण आहे. आणि कोणालाही बोलण्याच्या म्हणजे थोडंसं भान ठेवून बोललं पाहिजे अशी माझी शहराध्यक्षांना विनंती आहे. माझं चुकलं असेल तर मला निश्चितपणे त्यांनी मार्गदर्शन करावं, अच्छा. कारण ते शहराध्यक्ष आहे. परंतु ते परिस्थिती अशी आहे का ते आम्हाला भारतीय जनता पार्टीचा हे मानायलाच तयार नाही अजून. हे खरी अडचण आहे. अच्छा. वरच्या लोकांना जेव्हा विचारलं आम्ही का आमची अवहेलना होऊन राहिली, तर काम करा का आम्ही काम भारतीय जनता पार्टीत आहे. आता खासदारकीच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला दिसेल जो कोणी असेल त्यांचं आम्ही काम करणारा, कोणाचं काम करणारा माहित आहे. पण भारतीय जनता पार्टीचं काम बिलकुल बिलकुल 100%. काही लोकांनी सांगितलं की आम्ही तळतचं काम करणार नाही, पण रामदासजी तळत साहेबांना जर तिकीट मिळाली तर मी करण, रामदासजी आंबटकरांना मिळालं तरी करण, सुरेशराव आजनकरांना, सुरेश दादा वाघमारेला तिकीट भेटली तर मी करण. माझं आपलं काही नाही, आपण लहान आहे, कार्य करणं आपल्या हातात आहे, तिकीट देणं त्यांच्या हातात आहे. खरं तर योगेश्वरजी खासबागे हे देखील शिक्षक आहे, युवराज भाऊ आंडे हे देखील शिक्षक आहे, आणि शिक्षकांचा हा वाद आता आपण ऐकतोय. मला सांगा, 5 तारखेला हे प्रसिद्धी पत्रक व्हायरल करण्यात आलं आणि 6 तारखेला लगेच ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावर काय म्हणायचं आहे? हे प्रसिद्धी पत्रक पाहून तर हे कार्यकारी घोषित रातोरात करण्यात आलं नाही. शहराध्यक्ष महोदयांनी सांगितलं की आमचं 1 महिन्या अगोदरच कार्यक्रम झालेला होता. होऊ शकते त्यांचा 1 महिन्या अगोदर, मग टायमिंग एक आलेलं असेल. परंतु त्या बाबतीमध्ये मी काही वाच्यता करू इच्छित नाही, कारण मी काही ते पॉम्पलेट लिहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळं मी त्याला पाहून नाही लिहिलं. त्याच्यानंतर मला ते पण दिसलं त्यांचा कार्यक्रम, बोंडे साहेब, मनोहरजी आंडे, त्याच्यानंतर अमरावतीचे काही लोक येऊन अमितजी कुबडे यांच्या नेतृत्वाखाली त्या घोषित करतील. मग घोषित जर झाल्या तर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स देऊन द्यायला पाहिजे, किंवा नरेंद्रला देऊन द्यायला पाहिजे, किंवा तुम्हाला देऊन द्यायला पाहिजे, म्हणजे लोकांना माहीत होणं आवश्यक आहे ना. अच्छा. याद्या तुम्ही मुलाखत देताना वारंवार म्हटलं की ते आमचे शहराध्यक्ष आहे, ते आमचे शहराध्यक्ष आहे, आणि तुम्ही वारंवार हा फोटो असो की सोशल मीडिया असो सातत्यानं तुम्ही आमदार महोदयांसोबत दिसता. भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात तुम्ही जात नाही. तुम्हाला बोलावलं म्हणून नाही म्हणून जात नाही की व्यक्तीचा कुठला विरोध? नाही नाही नाही, जात नाही. मला ज्या ज्या वेळेस बोलावलं, आता तुम्हाला माहित असेल आम्ही निलेश भाऊ ठाकरेचे कार्यक्रम घेतले काही, हो, म्हणजे अंगणवाडी सेविकेचा घेतला, त्याच्यात त्या आशा वर्करचा घेतला, शिष्यवृत्ती जे म्हणजे विद्यार्थी जे होते गुणवंत विद्यार्थ्यांचा घेतला, एक या ठिकाणी आपण दुर्गा उत्सवाचाही कार्यक्रम मोठा घेतला. आता या संपूर्ण मध्ये जर आपण पाहिलं तर आम्ही रामदासजी आंबटकर साहेबांना पाचारण केलं होतं, गोविंद पुटे आहे, जयंत भाऊ ढेवणकर आहे, बोंडे साहेबांनी या अगोदर बोलावलं होतं, खासदार साहेबांनी बोलावलं होतं. आमच्या याच्यामध्ये पूर्ण बीजेपीचेच लोक आहे ना. हा माझा फोटो आहे, म्हणजे आम्ही बीजेपीचंच काम करून राहिलो ना. अच्छा. आणि कोणी जर म्हणत असेल का निष्ठेच्या जर गोष्टी असेल तर माझ्या विचाराने ज्यांनी त्या विषयात मी जाऊ इच्छित नव्हतो, परंतु अविश्वासामध्ये ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलं, नगरपालिकेमध्ये पक्षविरोधी कारवाई करून सभापती हे राका इकाचे बसवले, त्यांच्या सूचक अनुमोदक आजही प्रोसिडिंग बुकवर तुम्हाला नगरपालिकेत पाहायला मिळेल. जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते त्यांनी कोणाच्या याच्यावर सह्या मारल्या, म्हणजे ते पक्षविरोधी कारवाई आहे हे तर संपूर्ण त्या प्रोसिडिंग बुकवर आजही दिसते. 4 वर्षापर्यंत भारतीय जनता पार्टीचे सभापती बसले, आणि आमचं एखादं उदाहरण दाखवून द्यावं त्यांनी की पक्षविरोधी कारवाई आम्ही केलेल्या आहे. असं काहीच नाही, पक्षविरोधी कारवाई आम्ही केव्हाच केलं नाही. न बोलवण्याचं कारण काय? आता मी ते समजण्या इतपत अंतर्यामी नाही. ज्यावेळेस मला समजेल त्यावेळेस मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. सध्या आज तर मी नाही बोलू शकत. जनतेमध्ये अशी चर्चा आहे की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक आहात. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही स्वतःला समजून म्हणजे घेत आहेत, आणि त्याच्यासोबत मागील अनेक दिवसांपासून आहे देखील भारतीय जनता पार्टी. जर येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीने जसं तुम्ही म्हटलं की जो पक्ष आदेश देईल त्या आदेशावरती मी काम करेल, जर भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदाचा एखादा दुसरा उमेदवार दिला तर तुम्ही काम करणार का त्यांचं? ते आज आपण याच्याही सांगू शकणार नाही, कारण राजकारणाची अस्थिरता महाराष्ट्रातली एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली का काही दिवसा अगोदर जर अशोकराव चव्हाण काँग्रेसचे कट्टर समर्थक, म्हणजे शंकरराव चव्हाणच्या पासून त्यांचं घराणं काँग्रेसमध्ये ते येत आहे, तर कोणी मूर्खात काढलं असतं. आज आपण ते भाष्य करू शकत नाही. त्यावेळेची पोझिशन कशी होती. पहिल्यांदा आमच्यासमोर लक्ष आहे की खासदार घडविणे. अच्छा. मोदीजींना आम्हाला परत तिसऱ्या वेळेस पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे.
या भारताचा विकासासाठी. त्याच्यानंतर आमदारकीचं निवडणुका होतील आणि त्याच्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका हा विषय माझ्या मते गौण आहे सध्या. अच्छा, आपण बघू शकतो जे आरोप केलेले होते, जे वक्तव्य केलेलं होतं, जो टोला लगावला होता, त्या टोल्याला प्रत्येक गोष्टीचं पुराव्यासहित उत्तर युवराज भाऊ आंडे यांनी दिलेलं आहे. आणि खरं तर ते पूर्ण आरोप, ते जे काही वक्तव्य आहे ते फेटाळून काढलेले आहेत. आणि नगराध्यक्ष पदाचा जो विषय आहे त्यावर सध्या मी भाष्य करणार नाही अशी प्रतिक्रिया देखील युवराज भाऊ आंडे यांनी दिलेली आहे. या मुलाखतीनंतर नेमकं कुठलं वातावरण वरुड शहरामध्ये तयार होतं हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. त्याबद्दल देखील एक स्पेशल रिपोर्ट लवकरच घेऊन येऊ. पाहत राहा अमरावती टुडे न्यूज.